ते कसे आपण जसं म्हणतो की ते कसे कोलॅबरेट राहिले पाहिजे कामगार आणि त्यांचं आयुष्य कसं आपण कसं म्हणतो त्यांनी त्या रिलेटेड जे जे काम केलेले ते सर्वांना माहिती त्याच्या पद्धतीने त्यांनी मी जसं म्हणतो की त्यांना एकदा मी प्रश्न केला होता आपल्या प्रत्येक जण आपण जसं म्हणतो ना की वडिलांना एक प्रश्न करतो मुलगा की मी काय बनलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं तर तेवढा एक किस्सा सांगेल आम्ही फॅमिलीचा टाइम खूप कमी भेटायचा त्यांच्यासोबत आहोत एका अशाच त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो असताना मला कॉलेज माझं पूर्ण झालेलं होतं त्या ह्याच्यात त्याला जाणून बुजून वाटलं की आपण कुठेतरी एकदा विचारावं वाटलं की तुम्हाला काय वाटतं की तुमचा मुलगा किंवा मी काय बनवं तर त्यांनी अत्यंत म्हणजे आपण एका शब्दात सांगितलं की तो एक चांगला नागरिक बनला पाहिजे म्हणजे आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही मला वाटलं काय काय त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की एखादा बिझनेस पर्सन असेल एखादा अधिकारी असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टी ते बोलू शकते असते पण एक चांगला नागरिक होणं खरंच आजच्या काळामध्ये खूप मोठी गोष्ट आहे आपण आजच्या ह्याच्यात पाहतोय की आज कसा समाज वेगवेगळ्या धर्मांध असेल किंवा वेगवेगळ्या शक्तींकडे आणि त्या विचारांकडे जातोय एक चांगला नागरिक होण्याचं जे कर्तव्य आहे ते खूप कमी लोक पार पाडताना आपल्याला दिसतात आणि त्या ह्याच्यात मला असं वाटतं की आजच्या स्मृतीदिनी आपण सर्वांनी फक्त जे समाजामध्ये आज जे काही सामान्य लोकांवर अत्याचार होत असतील शैक्षणिक असतील वेगवेगळ्या स्तरात असतील कामगारांवर असतील हे फक्त आपण एक कर्तव्य म्हणून नुसतं बघणं नाही त्याबद्दल नागरिकांनी किंवा आपण तर सर्वजण सहभाग होतोच त्या दृष्टिकोनातून आपला सहभाग नेहमी राहील एवढीच एक अपेक्षा बाळगतो एक लाभ त्याच्यानंतर इसे पाहिजे आले कार्यक्रमामध्ये मी कट केला तुमचा बोल ना इसे पाहिजे पण नाही आपण सगळे या ठिकाणी आज कॉम्रेड उद्धव भोलकर यांचे अभिवादन करण्यासाठी इथे जमलेलो आहोत मी एक वेळेस चिकलठाणा इथे जे हॉस्पिटल आहे मी तिथे गेलो होतो माझं फील्डवर्क असल्यामुळे तिथे कामानिमित्त मी आठवड्यातून 2 दिवस आमच्या फील्डवर्कला त्या ठिकाणी जायचो त्या ठिकाणी मी एक व्हॅन बघितली जी आपली ॲम्ब्युलन्स सारखी जी गाडी असते त्याच्यावर आपल्या कॉम्रेडचं नाव होतं की कॉम्रेड उद्धव भोलकर यांचं एक प्रतिष्ठान आहे ते तिथे ती गाडी त्या ठिकाणी चालवतो म्हणजे आपण जेव्हा समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो किंवा जातो तेव्हा आपल्याला काहीतरी असं दिसतं की आपल्या चळवळीशी संबंधित असेल किंवा आपल्या लोकांनी शहरामध्ये काय केलेलं आहे ते मला त्याचं एक उदाहरण मला वाटलं की घाटीमध्ये सुद्धा समजा जे रुग्ण आहेत जे आजारी असलेले लोक आहेत त्या गरिबांच्या सेवेमध्ये जर तिथे एक ॲम्ब्युलन्स असेल तर ही मोठी गोष्ट असं मला वाटते एक गाडी त्या ठिकाणी जिल्ह्याच्या त्या हॉस्पिटलमध्ये तिथे जर काम करत असेल आणि वेगवेगळ्या ठिकाणाच्या रुग्णांना तिथे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन येत असेल तर त्या गाडीने कितीतरी लोकांना अनेक त्या जेव्हापासून ती गाडी आहे प्रत्येक दिवशी 10 म्हणा 5 म्हणा असं कितीतरी लोकांना त्या गाडीने तिथे सेवा दिलेली आहे म्हणजे लोकांना ती आरोग्याची ही जी सेवा आहे ती मिळवण्यासाठी त्यांनी ते सुलभपणा त्याच्यामध्ये आणलेलं आहे ते एक काम आहे मला वाटतं अशा पद्धतीने वेगवेगळे काम आपल्याला अजून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उभा करता येईल बऱ्याचदा काय होतं की कोऑर्डिनेशन असणं फार महत्त्वाचं आहे म्हणजे मी हे सगळ्यामध्ये झालो मला आता इथे 4 वर्ष होत मी कॉम्रेडबद्दल खूप सगळं काही ऐकलेलं आहे आपल्या सगळ्यांकडून ऐकलेलं आहे पुन्हा बाकी जे समजा इथे नाही आहे ते पण लोक सांगत असतात की कशा पद्धतीनं मोठ्या स्वरूपात काम होतं कुठलं आंदोलन जरी निघालं तरी आंदोलन असं साधं म्हणजे 5-50-100 लोक असं आंदोलनच नव्हतं निघालं तर 1000 2000 4000 5000 पर्यंत 10,000 पर्यंत लोक असायची त्यांच्या हातामध्ये झेंडे असायचे एकदम घोषणाबाजी हे असं जबरदस्त आंदोलन जे आहेत ती त्या काळामध्ये होत होती हे सगळेजण त्या ठिकाणी सांगतात आणि सगळेजण म्हणतात की तो जो काळ होता कॉम्रेडचा तो सुवर्ण काळ होता चळवळीचा वगैरे अशा पद्धतीनं आपल्या शहरामध्ये त्या संदर्भात तसं वातावरणही होतं
बातम्याही लागायच्या, मीडियावर सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या सगळ्या गोष्टी यायच्या आणि सगळ्यांमध्ये तो उत्साही काय होता. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला समजतं की कॉम्रेडचं कोऑर्डिनेशन जे आपण समन्वय ज्याला म्हणतो, ते कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवणं आहे किंवा काम करून घेण्याची जी समजा पद्धती आहे ती त्यांनी त्या पद्धतीने अतिशय संवादात्मकरित्या ती सगळी पद्धती केल्यामुळे तशा पद्धतीचे आंदोलन कदाचित झाले असतील. आणि ते सगळे आपले इथे कॉम्रेड आहेत जे की त्यांचे सगळे सहकारी राहिलेले आहेत, ते त्यांच्याबद्दल अधिक त्यांचा जो एकूण कार्यकाळ आहे त्याबद्दल ते अधिक चांगल्या रीतीनं आपल्याला या ठिकाणी सांगतील. मी SFI स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं, माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं कॉम्रेडला क्रांतिकारी अभिवादन करतो आणि थांबतो. इंकला जिंदाबाद. त्याच्यानंतर अशा वर्कराव पोहोचलेला महिलांचा सहभाग असावा. कॉम्रेड्स, आज बघता वाटत सुद्धा नाही की कॉम्रेड जाऊन 5 वर्ष झाले. आम्हाला शहारा येतो. ज्या वेळेला मी सुरुवातीला कॉम्रेडला भेटले, माझा मुलगा राजाचा मित्र आहे चांगला आणि त्याच्या माध्यमातून एक मीटिंग झाली आणि ज्यावेळेला त्यांना भेटले, गप्पा मारत साधारण मला असं वाटतं की 11:15 झाले होते रात्री. आणि जे काही कामगारांचे प्रश्न सांगत होते कॉम्रेड, थोडंसं मला कामगारांचं चळवळीचा अनुभव असल्यामुळे मला ते समजत होतं. परंतु ज्या वेळेला त्यांना श्रमिक वर्गाला न्याय देण्यासाठी जे त्यांनी झोकून दिलेलं होतं स्वतःला, त्यावेळेचे खूप असे कॉम्रेड सांगतात, त्यांचे जे किस्से सांगतात आणि कॉम्रेड सुद्धा सांगायचे की कशा पद्धतीने आपण कामगाराचं नेतृत्व केलं पाहिजे आणि कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी कशा पद्धतीने आपण समाजामध्ये वावरलं पाहिजे. तर ज्या वेळेला कुठलाही प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला राहत नाही आणि गोवळकरांची आठवण आली म्हणजे त्या नीतीमधून आपल्याला ते सगळं काही सुचत असतं. तर खरंच एक आपल्याला नुसतं म्हणजे आता हे 5वा स्मृती दिन म्हणजे असे किती काही काळ म्हटले जातील, आपणही जाऊ, आपले स्मृती दिन होतील, आपले साजरे होतील या सगळ्या. परंतु कॉम्रेड केल्यानंतर आज रोजी आपण काय अनुभवतोय की आपल्याला खरोखर एक पोकळी निर्माण झालेली, एक कमी निर्माण झालेली, कमी भासते. प्रत्येक ठिकाणी कॉम्रेड सोबत मी बऱ्याचदा जात असते आणि जेव्हा संघटनेचा विषय निघतो, संघटनात्मक विषय निघतो, त्यावेळेला कॉम्रेडचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही. लेबर ऑफिस असो की आणि कुणी असो, सगळे लोक अजूनही कॉम्रेडला 5 वर्ष झाले जाऊन, परंतु गोवळकरांची संघटना का असं विचारतात. हो, खूप आक्रमक असं नेतात. मराठवाड्याची तोफ म्हणून त्यांना नावाजलं जात असे. राज्यामध्ये सुद्धा काही प्रश्न मांडत असताना त्यांच्यासोबत जाण्याचा योग आलेला मला. राज्य सचिव मंडळामध्ये सुद्धा अगदीच म्हणजे वाघासारखे ते प्रश्न मांडणं आणि वाघासारखे टळकरी फोडणं, हे कॉम्रेड गोवळकर हेच जाणे त्या गोष्टीचं. मी आताच आरोपने सांगितलं, एखादा मोर्चा, एखादा आंदोलन करायचं ठरलं तर त्याची रणनीती कशी असावा आणि तो कार्यक्रम जर ठरत असताना आठवडाभर किमान ह्या ऑफिसला अशी वर्दळ असायची आणि ती वर्दळ अशी की प्रत्येकावर सोपवायची का तुम्ही हे काम करायचं, त्याने ते काम करायचं, याने बॅनर लावायचे, याने झेंडे बांधायचे, अशा पद्धतीनं ते. आणि तो कार्यक्रम असा गजबजून जायचा आणि खरोखरच शिटूचा प्रभाव त्या कार्यक्रमाचा, मोर्चा असो, आंदोलन असो, कुठला ज्या अधिकाऱ्याच्या दालनावर तो न्यायचा, मग कमिशनर ऑफिस असो, लेबर ऑफिस असो किंवा महानगरपालिका असो, आणि बरोबरच त्या मोर्चाचं सगळे पेपर, मीडिया या सगळ्या माध्यमातून तो गाजल्याशिवाय राहायचा नाही. आणि विशेष म्हणजे एक वेळेचा असा अनुभव आहे, 2च मिनिटं गेली, मी जास्त देणार नाही, की ज्या वेळेला बाकीचे इतर संघटनावाले लोक हसायचे, कारण दरावर आता खूप आहे पण CIT महिला नाही असं म्हणायचे. आणि मग ज्या वेळेला त्यांची माझी गाठ भेट झाली, त्यांनी मला ही मनातली गोष्ट आणि खंत मला जाणून दाखवली. तुम्ही जर आल्या आणि आमच्या संघटनेमध्ये काम जर केलं तर नक्कीच तुमच्या प्रभावाने बाकीच्या महिला येतील आणि संघटना वाढल्याशिवाय राहणार नाही. त्या अनुषंगाने मी ते जी भूमगाठ बांधली आणि संपूर्ण जिल्हाभर तो दौरा केला. पहिलाच मोर्चा जो काढला कामगारांचा, आशा वर्करचा, क्रांती चौकचं टोक होतं, तर पैठणगेटचं ते टोक होतं आणि अशा पद्धतीने तो मोर्चा झाला. आणि दुसऱ्या संघटनेच्या लोकांनी संयुक्त समितीचा मोर्चा म्हणून काढायचा होता. आमच्यासोबत एक रणनीती आखली. मला ते माहीत नव्हतं, पण ह्या कॉम्रेडला मानकाच्या कॉम्रेडला सगळ्यांना माहीत होतं की संघटनेमध्ये फूट पाडणारे लोक बरेच असतात, काम करणारे खूप कमी असतात, सांगणारे खूप कमी असतात, परंतु फूट पाडणारे जास्त असतात.
मला काही कळत नव्हतं, मी नवीन असल्यामुळे का असं कसं काय होऊ शकतं कॉम्रेड, सगळे लाल बोटाचे सारखेच आहेत, लाल निशाणवाले सारखेच आहेत. पण ते म्हणे नाही, तुम्हाला हळूहळू शिकायला मिळेल. तर ज्या वेळेला तो मोर्चा आम्ही नेला, दुसऱ्या संघटनेवाल्यांनी तो मोर्चा विभागीय आयुक्ताकडे नेला, परंतु सगळ्या पेपरला आणि सगळ्या मीडियाला सगळे CITचेच फोटो आले, सगळे पदाधिकारी, आणि एवढा मोठा मोर्चा, तो पहिला मोर्चा कॉम्रेड समोर झाला. आणि मोर्चा झाल्यानंतर ज्या वेळेला आम्ही इथं आलो, तर कॉम्रेड इथून चालतच होते, आम्ही सगळे चालत होतो, घोषणा देत होतो. कॉम्रेडच्या चेहऱ्यावरचं एकदम असं हास्य, स्मित हास्य होतं. आणि पण त्यांना आनंद जरी झाला तर ते असं काही दाखवत नव्हते, परंतु त्याचं ते दिसायचं चेहऱ्यावरती त्यांच्या. आणि आल्याच्या नंतर आमची चर्चा झाली. साकोळकर कॉम्रेड म्हणाले, कसा झाला मोर्चा? हा ठीक आहे, ओके झाला असं त्यांनी म्हटलं. परंतु बाकीच्या सगळ्यांना म्हटलं की खरोखर हा मोर्चा आपला CITकडे पहिल्यांदा महिलांचा एवढा मोठा मोर्चा झाला, आणि हे काम असंच चालत राहावं असं त्यांनी मला सांगून गेले. त्या पद्धतीने मी या सगळ्या टीमसोबत, सगळं माझंच कुटुंब असल्यासारखं CITचं, राज्यापासून तर सेंटरपर्यंत माझं कुटुंब असल्यासारखं मी या संघटनेसोबत काम करत आहे. कधीही मला वाटत नाही की मी वेगळ्या ठिकाणी काम करते किंवा वेगळ्या माणसांसोबत काम करते. CITमध्ये जेवढे काही पदाधिकारी आहेत आणि जेवढे कर्मचारी आहेत, जेवढे संघटनात्मक काम करतात, कमिटी असतील, सगळे असतील, तर जे बंधुभावाचं नातं आहे, तो अनुभव मला इतर संघटनेपेक्षा इथं वेगळा मिळाला. म्हणून मी आज त्यांची गुणगाठ बांधून, ते गुरु म्हणून यास त्यांना वंदन करते, अभिवादन करते, आणि माझे 2 शब्द मी संपवते. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. त्याच्यानंतर इंटरनल इंडियनचे कॉम्रेड पटणी. कॉम्रेड्स, आज आपण कॉम्रेड उद्धव भोरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज आपण या ठिकाणी जमलेलो. या सभेचे सर्व नियम पदाधिकारी, कॉम्रेड्स, खरं 5वा स्मृतिदिन आहे आज, आणि 5 वर्ष झाली कॉम्रेड आपल्याला सोडून गेली. कोरोना हा असा भयंकर आला होता, पण कोरोनाला सुद्धा त्यांनी जुमानलं नव्हतं. म्हणजे या ऑफिसमध्ये बसून त्यांनी काय काय कामं सांगितले ते आम्हाला माहिती आहे, कॉम्रेड मॅडमला माहिती आहे, साकोळकर कॉम्रेडला माहिती आहे, राठोड कॉम्रेड आहेत, शेळके कॉम्रेड आहेत. म्हणजे असा एकही दिवस जायचं नाही की आपल्याला हे काम न करता आपण घरी बसतो, असा एकही दिवस गेलेला नव्हता आमचा त्या काळात. म्हणजे कोरोना आला, पण आमचे कामं त्यावेळेस जास्त आपण काम केले आपण, आणि पूर्ण लेबर ऑफिसकडे ग्रेव्हिसचे कामगार होते, प्रीमियमचे कामगार होते, गणपचे कामगार होते, असे वेगवेगळे कामगार आमच्या सोबत होते त्यावेळेस. आणि त्यांचे कामं प्रश्न पेंडिंग पडलेले होते, आशा वर्कर्स असतील, बांधकाम कामगार असतील, म्हणजे यांचे प्रश्न घेऊन आम्ही कोरोना काळामध्ये काम केलं. आणि कॉम्रेडला ती लागण कशी झाली, काय झाली, आता सगळ्याला ते झाली नाही. पण झाल्यानंतर कॉम्रेड सुद्धा त्या ठिकाणी दबले नव्हते. उपचार घ्या. मला त्यावेळेस कॉम्रेड केबिनमध्ये असतानाच आपला एक दत्तू वांडे म्हणून त्यांनी फोन केला की कॉम्रेडची तब्येत हा खोकला हे जास्त आहे म्हणून, कॉम्रेडला काही हे करत नाही म्हणून. आणि कॉम्रेडला विचारलं, कॉम्रेड चला दवाखान्यात जाऊ आपण, असं आणि काही होत नाही असं म्हणायचं. म्हणजे कणखर नेतृत्व होते, कामाला प्राधान्य द्यायचे, चळवळीला प्राधान्य देणारे कॉम्रेड होते. कधी असे घरी निवांत बसले तरी आपलं गप्पा चप्पा बनता असे नव्हते. म्हणजे जसं राजकीय वेळ तो त्यांचा वेळ ठराविक वेळ होता, पण चळवळीसाठी त्यांचं अख्खं आयुष्य होतं आणि अख्खं त्यांचं जीवन होतं. ते माझे युनियनचे अध्यक्ष सुद्धा होते. लोंबाडे मोदक कामगार संघटनेचे ते माझे अध्यक्ष होते युनियनचे. जवळपास आमच्या कंपनीमध्ये जवळपास 3,000-4,000 पगार होता त्यावेळेस. आमचे पगार 60-65 हजारापर्यंत आज गेलेले होते. त्यांनी जवळपास 3-4 करार केलेले आहेत आणि ते यशस्वीरित्या केलेले. CITच्या माध्यमातून त्यांनी जो चळवळ उभारली किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी घेऊन पुढे आले, आणि कामगारांना काय पाहिजे आणि कार्यकर्त्यांना कशी आपण चळवळ सांभाळावी हे आम्हाला त्यांनी त्यावेळेस शिकवलेलं. आमच्या कंपनीमध्ये संप सुद्धा झाला होता, आणि संपाचं सुद्धा मार्गदर्शन केलं. त्यावेळेस साकोळकर कॉम्रेड सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी आले. म्हणजे कॉम्रेडने आपल्याला, कॉम्रेड म्हणजे चळवळीतून तयार होणारा नेता आणि चळवळीत तयार करणारे नेते म्हणजे कॉम्रेड होते. म्हणजे ते पक्षाचे असो, सिटूचे असो, संघटनाचे असो, किंवा आता आपण बाकीच्या संघटनेचे बघतो पुढारी कसे असतात की बाबा वाईट मॉडेलवाले सगळे वेगळे, आणि ह्या कॉम्रेडमधला फरक हा वेगळा आहे. म्हणून कॉम्रेडचं जे काही जीवन गेलेलं आहे ते चळवळीत गेलेलं आहे, आणि कामगार चळवळीत गेलेलं आहे. त्याच्यामुळं कॉम्रेडचे जेवढे काही आपण सांगू या ठिकाणी आपलं कमीच आहे. तरी पण त्या काळामध्ये लढे उभारले, आंदोलन यशस्वी केले, त्यांच्यामुळे कंपनीत परमनंट सुद्धा लोकसंख्या बरेचसे झालेले आहेत.
जाता जाता त्यांनी आमच्या सुद्धा कंपनीत त्यांनी 2-3 कामगार परमनंट सुद्धा करून गेलेले. म्हणजे प्रत्येक जर शेवटची सही करायची तर मॅनेजमेंट कसं आपण काढून घ्यावं यांनी त्यांनी आपल्याला शिकवण कॉमेंटने आम्हाला दिली. म्हणजे आपल्या कामगाराचं शेवटच्या ह्याच्यापर्यंत सुद्धा आपण समाधान करण्यामध्येच आपलं जीवन आहे असं ते आम्हाला वारंवार सांगायचं. त्याच्यामुळे आम्ही पण तोच लढा घेऊन आम्ही पण त्यांचीच रचना घेऊन त्यांच्याच मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढे आलेलो. म्हणून आज आम्ही या ठिकाणी सुट्टी आहे तरी पण आम्हाला म्हणजे सुट्टी असली तरी आपल्याला घरी राहत नाही. आज यायची सुट्टी नाही आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला सल्ला देण्यासाठी जावं म्हणून आपल्या मनातली इच्छा असते. त्याच्यामुळे आज ऑफिसला आणण्याला आणि ऑफिसने जे आम्हाला घडवलेलं आहे सिटी ऑफिसने जे आम्हाला घडवलेलं आहे तसंच आम्ही पुढे चालत तोच वारसा पुढे घेऊन जाणं ही तीच मशाल आपल्याला चळवळीची आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल. त्याबद्दल एवढंच सांगू शकतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. कॉम्रेडला परत एकदा विनम्र अभिवादन. धन्यवाद. त्यानंतर कॉम्रेड पार्टीच्या वतीनं कॉम्रेड भगवान बोल. मला वाटतं दीपक बोलायचं तुला विधानसभा कॉम्रेड शाळेत बोल का बोल. अरे बोलायचं आज आमचे पक्षाचे आपले ज्येष्ठ नेते सिटीचे औरंगाबाद जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नेते कमल कोलकर यांचा 5वा स्मृतिदिन आज आहे. मित्रांनो, विद्यार्थी दशेपासून ज्यावेळेस मी औरंगाबादच्या कोकणात शिकायला त्यावेळेस कॉम्रेडची माझी भेट झाली सुप्रीम कोर्ट आणि ज्या वेळेस आंदोलन होते त्यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात SFIला कॉम्रेड सपोर्ट करायचे. 2000चा काळ जो काही SFIचा होता विद्यापीठातला एकदम 2000 ते 2005 पर्यंत भरावून गेलेला काळ होता. प्रचंड मोठ्या प्रमाणात SFI इथं स्ट्रॉंग झाली होती. तुम्हाला जर आठवत असेल तर नागरिक शास्त्रामध्ये महाराष्ट्रातला दबावगड म्हणून SFIचं नाव त्यावेळेस आलेलं आहे आणि ह्याच्या पाठीमागे खंबीरपणे असं कॉम्रेड सगळे उभे राहायचे. कारण औरंगाबादमध्ये आम्ही गाव खेड्यातून आलेले मुलं औरंगाबादमध्ये कसं जावं काय कसं राहावं हे कळत नव्हतं. पण ज्यावेळेस कॉम्रेडचं ज्यावेळेस पहिलं मी भाषण ऐकलं त्या भाषणातून मला स्फूर्ती आली आणि आपण विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. कॉम्रेड जसं कामगारासाठी लढतात तसं आपण विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे हे मनात ठरवलं आणि SFI मोठ्या प्रमाणात ते वाढवण्यात मी माझ्या पद्धतीने कॉम्रेडचं भाषण ऐकून योगदान दिलं. त्याच्यानंतर मी औरंगाबाद सोडल्याच्या नंतर परभणी जिल्ह्यामध्ये किसान सभा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीच्या सदस्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं मी औरंगाबादवर आलो. आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना माहित नव्हतं की कॉम्रेडला फोन लावून दिला. कॉम्रेडनी सांगितलं त्याला पार्टी मेंबर करून घ्या तुम्ही कारण ते अगोदर कुठेतरी काम करा असं म्हणते. पण त्यांनी सांगितलं माझ्या तालमीत वाढलेला आहे. आम्ही 2012ला एक उसाचं आंदोलन केलं. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे कारखानदार शेतकऱ्यांना लुटत होते 1200-1400 उसाला भाव देत होते त्यावेळेस संपूर्ण परभणी जिल्ह्यातले कारखाने बंद पाडले. रोडला 200 ट्रॅक्टरच्या लाईन लागल्या. सर्व प्रकारे जिल्हाधिकारी SP प्रेशर येत होतं. मी कॉम्रेडला फोन केला. कॉम्रेड असं करता असं झालं नाही 200 ट्रॅक्टरचे आम्ही हवा सोडलेले येतात आणि मग असं आता भानगडी होण्याच्या नावातून भागून नको मी येतो. पण तशी त्यांना याची गरज पडली नाही म्हणून आम्ही 8 दिवसात पुन्हा एक ऊस परिषद ठेवली. त्या ऊस परिषदेला राजू शेट्टी सदाभाऊ खोत आले आणि कॉम्रेड उद्धव भोलकरला आपल्या पार्टीने तिथं पाठवलं. मित्रांनो तुम्हाला सांगतो धाक कसा असतो. ज्यावेळेस राजू शेट्टी तिथं आले आणि सतीश लोढा एक कारखानदार उस्मानाबाद जिल्ह्यातला त्या माणसाला माहीत झालं की मार्क्सवादी पक्षाचे कॉम्रेड उद्धव भोलकर या सभेला येणार आहे संबोधित करण्यासाठी. तो कोणालाही न सांगता तो माणूस पळून गेला. मग तिथं त्यांनी कॉम्रेडने विचारला अरे लोढा आहेत का. नाही म्हणजे लोढा नाही मला माहिती आहे. त्यांनी सभेत सांगितलं मला माहिती आहे त्याचा दम नाही कारण शेतकऱ्याला लुटणारा मोठा होता आणि त्याला मोठ्या प्रमाणात कॉम्रेडने दम दिलेला होता. म्हणजे धाक असला पाहिजे आणि ते नेहमी सांगायचे दीपक हे धाक म्हणजे काय भवल करता नाही तर आपण जे काम करतो रस्त्यावर आपला जो काय लढा आहे आणि जे काय आपला पक्ष आहे या पक्षाचा हा धाक आहे आणि
एकटा होलकर काय करीत नसतो, पण जे काही पक्षाचं आहे आणि आपण काम करीत असताना सर्व कष्टकरी कामगारासोबत इमानदारीने काम केलं पाहिजे. बरोबर जनता तुमच्या सोबत राहील. आणि अशा अनेक कॉम्रेडचे प्रसंग आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस कॉम्रेड सोबत आंदोलनाचा प्रसंग आला. खरं म्हणजे ज्यावेळेस कोरोनाच्या काळात कॉम्रेड केलेला कळालं, आम्हाला येता आला ना, अत्यंत वेदना झाल्या. आणि तिथं आम्ही वेगवेगळ्या गावात ज्यावेळेस माझ्या पंचायत समितीच्या निवडणुकीला कॉम्रेड ज्यावेळेस आले, 4 गावात सभा घेतल्या होत्या, मला एक नवल वाटलं. ज्या गावात आम्ही जातो त्या गावात कॉम्रेडचे बहुलकरची सभा म्हणून लोक येऊन बसायचे. ते लोक भेटायचे, कॉम्रेडचे ओळखी असायचे त्या लोकांसोबत. कारण लोक आमचा गोदापट्टा आहे, त्या गोदापट्टा त्यांनी कधी फिरले ते आम्हाला काही माहित नाही. पण त्या प्रत्येक गावात आणि कॉम्रेडकडे एक लढाऊ नेतृत्व म्हणून सगळे बघायचे. खरं म्हणजे आपण गेल्या 5 वर्षापूर्वी नेतृत्व आपल्यातून हरवलं, आपल्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. पण त्यांचे विचार घेऊन आपण कष्टकरी आणि कामगारांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्यासारखा आपण एक लढा उभा करू. आणि त्यांना त्यांच्या 5व्या स्मृती दिनानिमित्त मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो किसान सभेच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने. आणि मी तुम्हाला थांबतो. आपल्या तुम्ही अध्यक्ष मला केलं ना, तुम्ही बोला. आजच्या आपल्या अभिवादन सभेचे अध्यक्ष कॉम्रेड लक्ष्मण सातोडकर आणि आपण सर्व सहकारी पक्ष आणि CITUचे नेते या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. खरं म्हणजे कॉम्रेडचा सहवास आमच्यापेक्षा जास्त सातोडकरच होते. म्हणजे सातोडकर, मानकापे, त्याच्यानंतर पंडित मुंडे सर, हे लोक त्यांचे बरोबर. मी नंतर आलेलो, म्हणजे विद्यार्थी दशक आलेलो. खरं म्हणजे आम्ही जे प्रभावित झालो आपल्या पक्षाकडे, की जालन्यामध्ये आम्ही SFIत काम करत असताना कॉम्रेड तिकडे कंपनीच्या कामगाराच्या गड्यासाठी यायचे तिथं संघटना बांधायला. तर मग अण्णा सावंत मला घेऊन जायचे, त्यांचं ते भाषण ऐकून आम्ही प्रभावित झालो. प्रभावित करून नंतर पुन्हा सतत काम करत राहिले. नंतर मग मी विद्यापीठात आलो शिकायला. विद्यापीठात आल्यानंतर नंतर ते सगळे प्राध्यापक हे ते पाहून मलाही वाटायला लागलं की आपण प्राध्यापक झालो पाहिजे, चांगली नोकरी मिळाली पाहिजे. तर ते करत असताना मी आपलं घाटीकडे फिरत होतो की एक माळ होती माझ्या गळ्यात घातली, बाळासाहेब ठाकरेचे भाषणं ते चालायचे. म्हणजे आम्ही त्या काळामध्ये थोडंसं विचलित राहिले. मग गळ्यामध्ये एक माळ घालून आपला फिरायचं. तर मग ते म्हणजे मला त्यांनी अरे तू इकडं होय म्हणजे. खरं म्हणजे आपल्या कम्युनिस्ट पक्षामध्ये सर्वात लहान कॉम्रेड मीच होतो, म्हणजे निमंत्रण सभा जिल्हा. तेव्हा एकच कमिटी होती जालना. आणि पक्षाच्या जिल्हा कमिटीला आल्यानंतर सुद्धा द्विधा नसतो होतं की काय करावं, की तर इकडे वाटाचं करिअर करावं, दुसरीकडे वाटत चळवळ करावं. मग अशा परिस्थितीमध्ये 1 वर्ष मी बेगमपुऱ्यात राहिल्यानंतर त्यांनी काय केलं की मला बाबासाहेब वावलकर वगैरे म्हणले की कॉम्रेड इतक्याला पुणे जायला जमत नाही, तुम्ही इथं राहा. मग इथे एक छोटी रूम होती, या रूममध्येच राहिलं. मग त्यांच्या सहवासात राहिल्यामुळं मला काय की नोकरीपेक्षा चळवळ महत्त्वाची वाटला. पण त्यावेळेस असं वाटून आलं की आपण जर त्यात भाग नाही घेतला तर मग आपली क्रांती होईल का नाही, किंवा आपल्यामुळेच रोखली काय असं वाटायचं त्यावेळेस. मग आम्ही काम करायचं. मग कॉम्रेड आम्हाला प्रत्येक ठिकाणी काम करण्याची पद्धत त्यांच्याशी होती, सर्वांना घेऊन काम करायचं. की कोणाला पुढं गरज आहे, राठोडची गरज पुढे आहे, कॉम्रेड सातोडकर काय करू शकतात, छगन साबळे काय करू शकतात. साबळेंचा पण मोठा रोल होता त्यावेळेस. वेगवेगळे लोक आलेले चळवळीमध्ये. हे काही एकट्या कॉम्रेड कोणाचंच असू शकत नाही, परंतु सर्वांना कामाला लावून या ठिकाणी मोठी चळवळ उभा केली. आपली CITU कामगार संघटना विशेषतः म्हणजे कळमला त्यांनी आणीबाणी होती. अशा परिस्थितीमध्ये सरकारची बंदी असताना महाराष्ट्रामध्ये SFI स्थापन करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा. विठ्ठल मोरे असतील, कॉम्रेड असतील, त्यांनी हे केलं. मराठवाड्यामध्ये तेव्हा पण बेरोजगारी त्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, गोळीबार झाला. त्या गोळीबारामध्ये आपले कॉम्रेड लोकांनी आंदोलनात मग मराठवाडा विकास आंदोलनाची चळवळ सुरू झाली. त्याच्यामध्ये बरेचसे लोक होते, म्हणजे मराठवाडा विकास आंदोलन. त्यामध्ये प्रामुख्याने कॉम्रेड होळकर होते. त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडे, त्याचे काय नेतृत्व आलं गोपीनाथ मुंडे, विलास राहते. तर हे तरुण पोरांनी हे लढा पुढे नेला. 371 2 कलम लागलं. त्याच्यामुळं आपल्या मराठवाड्यामध्ये इंडस्ट्री आली. आणि इंडस्ट्री आल्यानंतर नुसतं मालकाने काम दिलं, परंतु पगार देत नव्हते.
अशा वेळेस त्यांनी CITO कामगार संघटनेची शहरात आल्यानंतर स्थापन केली आणि त्यांच्याबरोबर मानकापे, साकुरकर, साबळे अजून काही होते बरेचसे, माझे काही नाव आठवत नाही मला, पण होते लोक. हा पण एक कॉम्रेड होता. तर हे लोकांनी प्रचंड असं आंदोलन केलं. तर एक वेळेस असा प्रसंग आला की TN झा नावाचा आपला एक कॉम्रेड होता, तो होल्ड टायमर होता. त्याच्या मुस्कडी त्या सरपंचांनी मारली, दिगंबर साहेब. मग अशा वेळेस पोलिसाकडे कॉम्रेडने फोन करून सांगितला पोलिसाला, कंप्लेंट दिली की तर त्यांनी त्याला अटक करा, करीन. जवळपास मला वाटतं की मग कॉम्रेड साकुरकर, मी, मानकापे, साबळे, भुगले असे लोक होतो त्या काळात. मग त्या तिकडे गेल्यानंतर पोलिसावर बोरच्या कामगारांनी आला. मी मामूला पाहिला, आपला कोणी म्हणतात मामूचं काय काम झालं, पण मी त्याला प्रत्यक्ष पाहिलं. त्यांनी घेप बांबू घेतला आणि पोलिसच्या डोक्यात मारला. अरे म्हणलं तुला कळतं काय, मीच म्हणलो बाजूला घेऊन, अरे हे बरोबर नाही म्हणलं असं. मग अशा परिस्थितीमध्ये पोलिसाची आपल्या कामगाराची धुमचक्री झाली, दगडफेक झाली. दगडफेक झाली तर मग मी आपल्या कॉम्रेडच्या बाजूलाच बसलेलो होतो. तेव्हा मला तिकडं स्टुडंट होतो आपला विद्यार्थी. मग साकुरकर हे सगळे लोक होते. तर कॉम्रेडने आम्हाला कानात सांगितलं, तुम्ही बाहेर पडा गाडीतून, म्हणजे पोलीस म्हणजे जामीन वगैरे करा. मग अशा वेळेस